नमस्कार. आज विजयादशमी. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापना केल्यानंतर आज आपण सगळेच विजयाचा उत्सव साजरा करतो. या विजयाच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याकडं रावण दहन करण्याची परंपरा सुद्धा आहे. दशाननाचं दहन करून आपण विजयादशमी साजरी करत असतो आणि या दशाननाच्या दहन करण्याच्या परंपरेला सुद्धा विरोध करण्याची पद्धत, नवी परंपरा आपल्याकडे आलेली आहे. रावण हा मूलनिवासी होता, आदिवासी होता, म्हणून रावणाच्या प्रतिमेचं दहन करणं आम्हाला मान्य नाही, अशा अर्थाचा एक नवा नॅरेटिव्ह सेट केला जातोय. खर तर एक खोटं कथानक पसरवत रावणावरचा आमचा अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न होतोय. होय, रावणावरचा आमचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय. खर तर एका क्षत्रियाने, ईश्वरानं क्षत्रियाचं रूप घेऊन एका ब्राह्मणाचा वध केला आहे, एका ब्राह्मणाला मारलं आहे, पापी दुराचारी ब्राह्मणाला मारलं आहे. हेच हे कथानक आहे. छत्रपती शिवरायांनी ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो हे जे वाक्य उच्चारलं होतं ना, ते इथूनच येतं. दुराचारी, स्त्रीलंपट, अहंकारी आणि आपल्या ताकदीचा गर्व करून अन्य लोकांवरती, सद्गुणांच्या वरती वार करणाऱ्या ब्राह्मणाला देवानेच अवतार धारण करून संपवलं, ही ती कथा आहे. रावणावरचा ब्राह्मणांचा अधिकार असा काढून घेता येणार नाही. त्यामुळं रावण दहन करण्याचा आमचा अधिकार आहे. आमच्या आराध्यानी रावणाला मारलेलं आहे. चला, मी तुम्हाला रावणाची कथाच नीट सांगतो. आणि ही कथा समजून घ्यायची असेल, जशी महाभारताची कथा ही सुरुवात होते, कथा युद्धाची आहे पण सुरुवात होते महाराज शंतनूच्या पासून, तशी रावणाची कथा रावणापासून सुरू होत नाही, ती सुरू होते ब्रह्मदेवाच्या पासून. रावण हा ब्रह्मदेवाचा पणतू. रावणाचे पणजोबा होते ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाचे 7 पुत्र, वेगवेगळ्या पुराणामध्ये ब्रह्मदेवाच्या 7 पुत्रांच्या वेगवेगळी नावं तुम्हाला आढळतील. पण रावणाच्या पित्याच्या पित्याला ऋषी, मुनी, ब्राह्मण म्हणूनच ओळख होती. ब्रह्मदेवाच्या 7 पुत्रांच्या पैकी, सप्त ऋषींच्या पैकी 2 जी वेगवेगळी गट आहेत, त्यांची नावं मी तुम्हाला सांगतोय. एक गट जो आहे तो महर्षी वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज. दुसरा अजून एक गट आहे, त्याच्यामध्ये महर्षी ऋतू, पुलह, पुलत्स्य, अत्री, वशिष्ठ, अंगिरा, मरीची. यातल्या महर्षी पुलत्स्यांवरती मी जरा लक्ष देतो, तुमचं जरा लावतो. महर्षी पुलत्स्य ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. या महर्षी पुलत्स्यांचा साधा संबंध नाही आहे. म्हणजे महर्षी पुलत्स्य काही छोटा मोठा माणूस नाहीये. हे महर्षी पुलत्स्य थेट ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि महादेवाचे साडू आहेत. साडू कसं? जो महाराज दक्ष आहे, या दक्षाची ज्येष्ठ पुत्री ही महर्षी पुलत्स्याची पत्नी आहे. तर दुसरी मुलगी, दक्षाची ज्येष्ठ पुत्री ही पुलत्स्यांची पत्नी आहे. तर दुसरी पुत्री पार्वती ही महादेवाची पत्नी आहे. आलं लक्षात? त्यामुळं पुलत्स्य आणि भगवान महादेव हे एकमेकाचे साडू आहेत. या महर्षी पुलत्स्यांना एक मुलगा आहे, त्याचं नाव महर्षी विश्रवा. या महर्षी विश्रवाला 2 पत्नी आहेत. एक वैशाली देशच्या राजाची मुलगी एडविला आणि दुसरी पत्नी आहे
दैत्यराज सुमालीची मुलगी केकसी, म्हणजे एक दैत्यराज सुमालीची मुलगी केकसी आहे आणि दुसरी वैशालीराज एडविला, वैशालीराजाची मुलगी एडविला. एडविला पासून एक पुत्र महर्षी विश्रवांना आहे, त्याचं नाव कुबेर, जो पुढे देवाचा खजिनदार आहे, यक्ष आहे. आणि केकसी पासून अनेक पुत्रांची प्राप्ती महर्षी विश्रवांना झालेली आहे. त्यांची नावं रावण, पहिला, दुसरा कुंभकर्ण, तिसरा बिभीषण आणि चौथी कन्या, आणि ती कन्या म्हणजे शूर्पणखा. केकसीचे अपत्य एवढे, एडविलाचं अपत्य एक. बर, अजून गंमत सांगतो. दैत्यराज सुमालीच्याकडे त्यावेळेला एक बेट होतं. आपली मुलगी केकसी सोबत विवाह होत असताना दैत्यराज सुमालींनी एक बेट महर्षी विश्रवांना भेट दिलेलं होतं. महर्षी विश्रवांनी विवाहाच्या वेळी मिळालेलं हे बेट विकसित करण्याची जबाबदारी त्यांचा ज्येष्ठ पुत्र कुबेरावर सोपवलेली होती. आणि ते बेट म्हणजे लंका. या लंकेला कुबेराने इतकं विकसित केलं की ती लंका सोन्याची होऊन गेली. झगमगाट अत्यंत तेजपुंज असं शहर झालं. आणि मग दैत्यराज सुमालीला वाटलं की जे माझ्या मालकीचं होतं ते एवढं छान विकसित झालं आहे, ते माझ्या मुलीच्या मुलाला म्हणजे माझ्या नातवाला मिळायला हवं. म्हणून दैत्यराज सुमालीनी रावणाला सांगितलं, रावणा, जा आपल्या पित्याकडून ते लंका मागून घे, ते फार छान झालंय. आता रावणानं आपल्या शक्तीचा उपयोग करत पित्याला सांगितलं की माझ्या आजोबाचं धन मला द्या, कुबेराला नाही. विश्रवांना लक्षात आलं की रावण फारच आतताई मत्तकामी आहे. त्याने कुबेराला सांगितलं, जाऊ दे ना, तुझ्याकडे एवढं पडलंय, एक बेट गेल्यानं काय फरक पडतो, तू विकसित केलंय खरंय, तुझा भाऊच घेतोय. मग कुबेराने ते बेट रावणाला देऊन टाकलं आणि मग सोन्याची लंका रावणाची झाली. आता लंका कशी मिळाली हे कळलं, सगळं कळलं. या सगळ्यात एक गोष्ट कळली. रावणाचा पिता महर्षी विश्रवा, ब्राह्मण. महर्षी विश्रवाचे पिता महर्षी पुलत्स्य, ब्राह्मण. ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून दैवी संबंध. शंकर थेट साडू असलेले आजोबा म्हणून दैवी संबंध. आता मला सांगा, रावण मूल निवासी आदिवासी कधी झाला? काय संबंध रावणाचा? काहीही संबंध नाही. हिंदू धर्माच्या अनुसार पुत्राला जात याती प्राप्त होते, आडनाव प्राप्त होतं ते पित्याचं, आईचं नव्हे. तसं झालं असतं तर आताच्या राजकारणात अनेकांना आई निवडणूक लढवत होती म्हणून मुलाला त्या जातीची प्रमाणपत्र मिळून निवडणूक लढवता आली असती ना? मिळतं का? नाही. मग दैत्यराज सुमालीची मुलगी केकसी हिचा वर्ण रावणाला कसा मिळेल? त्याला जो काही वर्ण मिळणार आहे तो आपल्या पित्याचा मिळणार आहे. बरं, रावण दैत्य म्हणून ओळखला गेला, विभीषण माणूस म्हणून ओळखला गेला, यक्ष झाला तो कुबेर. काम बदललं आणि त्याचा वर्ण बदललाय, त्याची जगण्याची पद्धत बदलली आहे, त्याची ओळख बदलली आहे, हे लक्षात घ्या. म्हणून रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता, तो मूल निवासी नव्हे. जर रावणाच्या दहनाने कोणाच्या भावना दुखावत असतील तर त्या ब्राह्मणाच्या दुखावायला हव्यात, कारण एका क्षत्रियाने ब्राह्मणाचा
वध केला होता. आम्हाला हिंदू धर्माच्या आराध्याने आततायी मत्तकामी रावणाला मारल्याचा कोणताही राग नाही, उलट आनंद आहे. मग याविषयीचा उगाच गैरसमज का पसरवायचा? बर, केवळ दसरा नाही तर पाडवा, भाऊबीज, बलिप्रतिपदा अशा प्रत्येक सणात अशाच स्वरूपाचा भ्रम पसरविण्यात येतो आणि खोटं दाखवून हिंदू धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न होतो. क्षत्रिय रामाच्या पराक्रमाला दाग लावण्यासाठीच हा उद्योग केला जातो आहे का, हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे. म्हणून म्हणतो बंधूंनो, खुशाल रावणाचं दहन करून अधर्मावर धर्मानं विजय मिळवला होता, हे जाहीरपणे सांगाच.